पाहूयात पुढची बातमी। पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये वादग्रस्त दस्त रद्द होण्याची शक्यता आहे। 6 जुलैच्या सुनावणीमध्ये दस्त रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते। शीतल तेजवानीकडून मालकी हक्काचा दावा मागे घेण्यात आलेला आहे। जी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणातील वादग्रस्त दस्त रद्द होण्याची शक्यता आहे। गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी आणि खासदार पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयानं जिल्हा प्रशासनाला युक्तिवाद करण्यास सांगितलं। पुढील 6 जुलैच्या सुनावणीमध्ये महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत। दरम्यान शीतल तेजवानी यांनी मालकी हक्काचा दावा मागे घेतल्याचा देखील दावा दाखल केलेला आहे। आणि थेट जाऊयात पुण्यामधून आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, आता हा वादग्रस्त जो दस्त आहे तोच रद्द होण्याची शक्यता आहे, काय अधिकची माहिती आहे? श्रीकांत, खरं तर जी 24 तासने हे प्रकरण उघडकीस आणलं आणि सातत्याने जो पाठपुरावा केलेला आहे त्याचाच परिणाम म्हणून आता हा जो बेकायदेशीर दस्त जो नोंदणी केला होता तोच दस्त आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे। त्याची 2 कारणं आहेत। खरं तर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणामध्ये जो दस्त नोंदवलेला आहे किंवा जो गैरव्यवहार झालेला आहे अशी याचिका हायकोर्टात दाखल केली होती आणि त्या हायकोर्टावरची निकाल जो कालची सुनावणी झाली होती, मात्र त्याला दुजोरा म्हणून शीतल तेजवानींनी जी याचिका दाखल केली होती की ती जी जमीन आहे किंवा ती जागा आहे ती कुलमुखत्यार धरून ते जागेची मालिक मी आहे, त्यामुळं तिने तो हक्क दाखल केला होता। मात्र तो जो हक्क दावा जो आहे तो आता ती मागं घेणार आहे। त्यामुळं या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्यामुळं या प्रकरणामध्ये जो व्यवहार झालेला आहे किंवा बेकायदेशीर पद्धतीने दस्त नोंदवण्यात गेलेला होता तो दस्त आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे। अर्थात काल त्याच्या बाबतीत सुनावणी सुद्धा झाली, मात्र मीडिया कंपनीचे प्रतिनिधी जे आहेत किंवा पार्थ पवार किंवा दिग्विजय पाटील किंवा शीतल तेजवानी यांनी मिळून हा व्यवहार केला होता, मात्र त्यांचा कोणीही प्रतिनिधी कालच्या सुनावणीला उपस्थित नव्हता। त्यामुळं न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती जी आहे किंवा युक्तिवाद आहे तो करण्याचा काल आदेश दिला होता। त्यानुसार काल त्यांनी संपूर्ण माहिती काल या ठिकाणी मांडली होती। मात्र या प्रकरणावर 6 जुलैला निर्णय येण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे आता 6 जुलैच्या या सुनावणीकडे आपलं अर्थातच लक्ष लागलेलं असणार आहे। त्या दिवशी नेमकं काय घडतं, काय निर्णय येतो हे देखील आपल्याला पाहायचं